विद्यार्थी मित्र हो, भारतीय राज्यघटनेतली जे राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्त्वे आहे, या तत्त्वांची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. नीतिनिर्देशक तत्त्वे ही भारतीय संविधानाची एक आगळे वैशिष्ट्य म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात कलम 36 ते 51 मध्ये नीतिनिर्देशक तत्त्वांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या तत्त्वांचा संबंध आर्थिक, सामाजिक, शिक्षण विषयक आणि आंतरराष्ट्रीय संबंधाशी आहे. या तत्त्वामध्ये समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी तत्त्वांचा समावेश आहे. या दिलेल्या तत्त्वानुसार राजनीतिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन होऊ शकते. अशा प्रकारची तत्त्वे प्राचीन स्पॅनिश राज्यघटनेत ग्रंथित केली होती. आयर्लंडच्या संविधानातील नीतिनिर्देशक तत्त्वांचा समावेश आहे. सिडने आणि वेबेब यांचा फार मोठा प्रभाव या नीतिनिर्देशक तत्त्वांच्या भागावर पडलेला आहे. डॉक्टर M.V. क्वायलिनच्या मते संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनोच्या मानवी अधिकार पत्राचा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणापत्राचा प्रभाव या नीती तत्त्वावर पडला आहे. नीतिनिर्देशक तत्त्वांच्या स्वरूपाविषयी घटना समितीत भाषण करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले की 1935च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल आणि प्रांताचे गव्हर्नर यांना ब्रिटिश सरकारतर्फे जे सूचनापत्र पाठविले जात असे त्याचे दुसरे नाव मार्गदर्शक तत्त्वे होय. अशा प्रकारची निर्देशक तत्त्वे झेकोस्लोव्हाकिया, युगोस्लाव्हिया, चीन यांच्याही संविधानात आढळतात. सोव्हिएत रशियामध्ये या तत्त्वांचा समावेश मूलभूत अधिकारामध्ये केला आहे. छागलांच्या मते या तत्त्वांना खरोखरच जर चांगल्या प्रकारे कार्यान्वित केले तर भारत देश हा पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. नीतिनिर्देशक तत्त्वे सदस्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकतात. ही तत्त्वे म्हणजे भारतीय आकांक्षाचे प्रतीक आहे. नीतिनिर्देशक तत्त्वांचा अर्थ आणि स्वरूप जगातील अनेक पुढारलेल्या देशांमध्ये तेथील घटनेने नागरिकांना जे अधिकार दिले आहेत तसेच अधिकार भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना दिले नाहीत. उदाहरणार्थ बेकारीपासून संरक्षण, वृद्धापकाळातील मदत, विश्रांतीचा अधिकार वगैरे याची जाणीव भारतीय संविधान निर्मात्यांना होती. परंतु तत्कालीन आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे त्याची पूर्तता करणे अशक्यच होते. म्हणून नागरिकांना सामाजिक, राजकीय, आर्थिक दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा समावेश नीतिनिर्देशक तत्त्वामध्ये करण्यात आला. राजनैतिक प्रजातंत्र आर्थिक तथा सामाजिक प्रजातंत्राविषयी यशस्वी होऊ शकत नाही. राजनीतिक प्रजातंत्र आर्थिक तथा सामाजिक प्रजातंत्राशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आर्थिक आणि सामाजिक प्रजातंत्राच्या स्थापनेसाठी सांगितलेला कार्यक्रम म्हणजे नीतिनिर्देशक तत्त्वे होय. डॉक्टर क्वायलीच्या मते ही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय लोकतंत्राचा आधारभूत पाया होय. राज्याची प्रगती कशी व्हावी याचे मार्गदर्शन या तत्त्वाद्वारे होते. डॉक्टर क्वायलींच्या मते ही मार्गदर्शक तत्त्वे किंवा नीतिनिर्देशक तत्त्वे ही अनुदेशपत्र आहे. राज्यासाठी ते फायद्याचे आहेत. जर अशा तत्त्वांचे एखादे सरकार जर पालन करत नसेल तर अशा सरकारला जनता निवडून देणार नाही. ही नीतिनिर्देशक तत्त्वे प्रशासकांसाठी आचारसंहिता आहे. ही नीतिनिर्देशक तत्त्वे म्हणजेच आपल्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे विस्तृत रूप होय. या तत्त्वांचा उद्देश न्याय, समता आणि बंधुत्व यांची जोपासना करणे हाच आहे. नीतिनिर्देशक तत्त्वांचे कल्याणकारी स्वरूप पाहून 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली. नीतिनिर्देशक तत्त्वांचे महत्त्व लक्षात घेता त्यांना राज्याचे मौलिक सिद्धांत असे देखील संबोधलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे राज्यांसाठी भारतीय देशासाठी राज्याची नीतिनिर्देशक तत्त्वे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. जे काही जगामध्ये लोकशाही धार्जिणे देश आहे त्यांनी जनतेच्या विकासासाठी पुढारलेल्या देशांनी तेथील घटनेने नागरिकांना जे अधिकार दिले आहेत तसेच अधिकार भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना दिले नाहीत. कारण भारताची त्या काळाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती अत्यंत
विदीर्ण अशा स्वरूपाची होती. परंतु जे विकसित पुढारलेले जे राष्ट्र आहे, या देशांची निर्देशक तत्त्वे भारतीय राज्यघटनेत जे अंतर्भूत केलेली निर्देशक तत्त्वे आहेत त्यापेक्षा वेगळी स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये बेकारीपासून संरक्षण, वृद्धापकाळी मदत, विश्रांतीचा अधिकार वगैरे वगैरे याची जाणीव आपल्या भारतीय नागरिकांना होती. कारण आपली भारतीय राज्यघटना तयार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास त्या ठिकाणी केला. जी चांगली तत्त्व आहे ती तत्त्वे आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न त्यांनी कटाक्षाने त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु जी काही अशी काही तत्त्व होती की जी भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करणं अशक्य झाले नाही. याचे कारण म्हणजे भारताची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. जेव्हा भारतीय संविधान तयार करण्यात आलं होतं यामध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. परंतु त्यासाठी काही राज्याची नीतिनिर्देशक असणं गरजेचे आहे. म्हणून ह्याच कारणास्तव आयर्लंड आणि स्वीडन या दोन्ही देशांच्या संविधानामधून जी राज्याची मौलिक अशी तत्त्वे त्या ठिकाणी स्वीकारलेली आहेत. या मौलिक तत्त्वांना भारतीय कल्याणकारी राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. याचमुळं यांना राज्यांचे मौलिक असे सिद्धांत देखील म्हणून त्या ठिकाणी लिहित असतात. आणि राज्याच्या नीतिनिर्देशक तत्त्वांचे कल्याणकारी स्वरूप पाहून 42वी घटनादुरुस्ती देखील करण्यात आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग या नीतिनिर्देशक तत्त्वांचे जी काही उगमस्थाने आहेत, या उगमस्थानाची चर्चा करत असताना आपलं असं लक्षात येते की ही उगमस्थाने दोन प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यामध्ये संविधान दृष्टिकोनातून असलेली उगमस्थाने, वैचारिक दृष्टिकोनातून असलेली उगमस्थाने. भारतातील नीतिनिर्देशक तत्त्वांचा स्वीकार करताना संविधान निर्मात्यांनी आयर्लंडच्या घटनेचा, संविधानाचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे स्पेन, चीन, युगोस्लेव्हिया, जर्मनीच्या वायमार संविधानामध्ये त्याचा स्वीकार करण्यात आला होता. तसेच 1935च्या भारत प्रशासन कायद्यामध्ये जे अनुदेशपत्र आहे त्याचाही विचार उद्देशपत्रकीत केला. डॉक्टर आंबेडकरांनी या अनुदेशपत्राचे दुसरे नाव म्हणजे नीतिनिर्देशक तत्त्व आहे असे त्या ठिकाणी म्हटलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. वैचारिक दृष्टिकोनातून नीतिनिर्देशक तत्त्वांचा विचार करताना आपल्याला असे दिसून येते की या घोषणांचा, विचारांचा नीतिनिर्देशक तत्त्वामध्ये कशा स्वरूपात समाविष्ट झाला. यामध्ये युनोचे मानवी अधिकारपत्र आणि युनोचे घोषणापत्र, अमेरिकेची स्वातंत्र्यविषयक घोषणा, बॅन्थमचे विचार, हेबियन समाजवाद, काही प्रमाणात श्रेणी समाजवाद, शिडने आणि वेब यांचे विचार, महात्मा गांधी यांचे विचार, समाजवाद आणि बौद्धिक उदारमतवाद, आंतरराष्ट्रीयवाद अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला राज्याची नीतिनिर्देशक तत्त्व त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले आपल्याला दिसून येतात. वैचारिक दृष्टिकोन निर्देशक तत्त्वांचा विचार करताना ही आपल्याला घ्याव्याच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि याबरोबरच जी नीतिनिर्देशक तत्त्वांचे वर्णन देखील ते भारतीय राज्यघटनेत केलेलं आहे. त्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये कलम 36 ते 51 या कलमात या तत्त्वांचे वर्णन केले आहे. या तत्त्वाचा संबंध आर्थिक, सामाजिक, शिक्षणविषयक आणि आंतरराष्ट्रीय संबंधाशी आहे. परंतु या तत्त्वांचे तर्कशुद्ध असे वर्गीकरण केले नाही. याचे सविस्तरपणे 4 विभागामध्ये मांडणी केले आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तत्त्व. या वर्गीकरणांती या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करणं आपल्यासाठी संयुक्तिक ठरेल. याचा अभ्यास आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण सर्वजण करणार आहोत. तत्पूर्वी राज्याची नीतिनिर्देशित तत्त्वे ही कोणकोणत्या याची उगमस्थाने आहेत आणि कशा स्वरूपाचे महत्त्व या नीतिनिर्देशक तत्त्वांचं आपल्याला दिसून येतं यावरून आपल्या लक्षात येते. तत्पूर्वी आजचे या तासिकेमध्ये आपण सर्व पूर्णविराम देऊ. नंतरच्या काळाच्यामध्ये राज्याच्या निर्देशक तत्त्वांचा वर्गीकरणाचा अभ्यास त्या ठिकाणी आपण करणार आहोत. पूर्वी सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.